दिसते ना चमचमीत आणि क्रिस्पी. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी मंगल रामकृष्ण रे. तर लागणारं साहित्य आहे त्यासाठी मेयोनीज, टोमॅटो सॉस, पेरी पेरी मसाला, कट करून घेतलेलं पनीर, चिली फ्लेक्स, चीज आणि ह्या 2 चपात्या आणि कट केलेल्या भाज्या. तर सुरुवात करू. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये थोडं तेल घातलं. तर तेल छान तापलं की त्यामध्ये आपण कट करून घेतलेल्या भाज्या फुल गॅसवर परतून घ्यायच्या. अगदी शिजवायच्या अशा नाही, फक्त परतून घ्यायच्या. हे बघा, हे भाज्या मी घालून घेते. तुमच्यापाशी ज्या भाज्या उपलब्ध असतील ते घालू शकता. आता माझ्यापाशी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि कॉर्न होते. हे घालून मी छान असं परतून घेते. छानपैकी फुल गॅसवरच परतायचं. खूप काही शिजवत बसायचं नाही, असंच परतायचं. आणि कट करून घेतलेलं पनीर पण मी घालून घेते. हे पण छान असं परतून घ्यायचं. हे सर्व साहित्य फुल गॅसवरच परतायचं. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. आपल्या भाज्या आहेत ना, इथपर्यंतच मीठ घालायचं, जास्त काही घालायचं नाही. आपण सॉस वगैरे घालणार आहे ना त्यामुळं. त्यानंतर यामध्ये थोडा पेरी पेरी मसाला आणि चिली फ्लेक्स घालून हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा, खूप वेळ लागत नाही, अगदी 2 मिनटात होतं. झटपट होणार आहे. सर्व घरच्या साहित्यामध्येच होतं, त्यामुळे हे एकदा नक्की ट्राय करा. बाहेरचा पिझ्झा विसरूनच जाल तुम्ही अशा पद्धतीने जर बनवला तर. आणि पौष्टिक पण तेवढाच आहे. चवीला तर अप्रतिम आहे. एकदा बनवून बघा, खरंच तुम्हाला कळेल. आता आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत छान अशा. आपण गॅस बंद करू आणि पिझ्झा बनवायला सुरुवात करू. हे बघा, त्यासाठी मी एक चपाती घेतली. ती छान अशी ताटामध्ये घ्यायची, जेणेकरून आपण टाकणार भाज्या वगैरे हे बाहेर जाऊ नये त्यामुळं. त्यानंतर त्याला टोमॅटो सॉस लावायचा आणि मेयोनीज लावून घ्यायचं. छान असं स्प्रेड करायचं. हे बघा, छान असं सर्व चपातीला लावून घ्यायचं. सर्वीकडून असं छान पसरवून घ्यायचं. हे बघा, काय पिझ्झा सॉस वगैरे आणायची गरज नाही. 2 वस्तू असल्या ना सॉसमधल्या तरी खूप छान होतं. आणि हे तर सर्वच जणांच्या घरामध्ये डेलीला असतं, त्यामुळं. आता आपण यावर दुसरी चपाती ठेवून घेऊ. बघा, आणि याला पण टोमॅटो सॉस आणि पेरी पेरी सॉस लावून घेऊ. तर लावून झालेलं आहे. त्यानंतर आपण गरम करून घेतलेल्या भाज्या घालून घेऊ आणि आपण छान असा स्प्रेड करू. हे बघा, अशा सर्वीकडे पसरून घेतलं ना छान चव येते. छान असं स्प्रेड केलं ना सर्वीकडे लागतात. मग आता यावर आपण थोडासा पेरी पेरी मसाला आणि चिली फ्लेक्स थोडंसंच घालणार आहे, खूप काही घालणार नाही. एकदम चिमटीने नॉर्मली. हे बघा, मी चिमटीनेच घालते, त्यामुळं सर्वीकडे पसरतं. मग दिसतो ना छान. आता यावर आपण चीज घालणार आहोत. किसणीच्या साहाय्याने आपण ही चीज किसून घेणार आहोत. हे बघा, आता आपण पनीर पण किसून घालणार आहोत. छान असं सर्वीकडून पसरून घ्यायचं पनीर आणि चीज. छान असं किसणीने किसून घ्यायचं सर्वीकडं.
नाही बघा, मी किसून घेतलेलं आहे सर्व. आता यावर पण आपण थोडासा पेरी पेरी मसाला आणि चिली फ्लेक्स घालून घेऊ. अगदी थोडंसं पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. एकदम किंचित थोडंसं चिमटीनेच घालणार आहे. हे बघा, आणि थोडासा टोमॅटो सॉसमध्ये घालणार आहोत नॉर्मली, अगदी टॅप टॅप करून. खूप काही नाही लागत, घरच्या घरी मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारं. तर एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग झाला आपला. आता आपण गॅसवर पॅन ठेवला. पॅन गरम झाला का त्यामध्ये बटर किंवा तेल तूप तुम्ही काही पण लावू शकता सर्वीकडं. त्यानंतर आपण बनवून घेतलेला बेस ठेवू चपातीचा, आणि यावर झाकण ठेवून ताटात राहिलेलं होतं ते मी घालून घेतलं. आणि यावर आपण झाकण ठेवून अगदी लोवरती गॅस ठेवायचा. 15 ते 20 मिनटं छान असं क्रिस्पी होतं. हे बघा, दिसतं ना क्रिस्पी, एकदम गरमागरम. आता आपण गरम आहे. आता आपण याला कट करून घेऊ. तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करू शकता. आता मी घेतला आहे कट करून. कसा दिसतो बघा, एकदम छान क्रिस्पी, खालून पण करपत नाही बघा. क्रिस्पी क्रिस्पी मस्त छान दिसतो. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू, बाय.